तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही, नवऱ्या मुलांना विचारलं तर अजूनच चांगलंय. विचार बा. तुम्हाला स्वयंपाक येतो? आहो सांगितलं की आत्ताच आम्ही तुम्हाला. आमची रेणू सुगरण आहे, सुगरण. आणखी बाकी काय ते शिवणकाम वगैरे काही नाही. अहो तिचा जॉब परमनंट आहे आणि चांगला पगार आहे तिला. झालं माझं. झालं म्हणजे पोरगी पसंत आहे असं समजायचं का आम्ही? हो, पसंत आहे. वा 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 वा. बापू तुम्हाला बी पसंत आहे ना बस स्थळ? हो, पसंत म्हणजे काय, पसंतच आहे. अरे वा, हे चांगलं झालं बघा. आणि रेणूची आई तुम्हासनी? अहो तुम्हाला काय विचारायचंय म्हणा, तुम्हासनी तर पसंत असेलच की. रेणू तुला बी काही विचारून घ्यायचं असेल तर आत्ताच विचारून घे बघ. आम्ही म्हणलं का नाही, एकदम सरळ मार्गी पोरगी आहे बघा. तोंड वर करून काय बोलायची नाही. चला दोघांना बी पसंत आहे, मग बाकी पुढचं पुढं बघू. मी काय म्हणते जाऊबाई, तुम्ही तर आता काही बोलूच नका बरं. पहिलं तोंड गोड करा तुम्ही. नाही, आनंदाची बातमी आहे. हे घ्या, खावा पेढा खावा. तुमच्या मैत्रिणीचं लगीन ठरलंय काय? बरं तर बघा बघीचा कार्यक्रम हितच संपला असं समजायला आता काय हरकत नाही. दोघांना बी जरा विचार करायला आपण टाइम देऊया. हा, पुढचं जे काय असेल ते आपण फोनवर बोलू. बरं येतायसा ना आता? रेणू ही बाळा ही. हे सगळं काय चाललंय? मला बी काय कळना झालंय. तुझ्या बापानं धरून आणलंय मला इथं. काय मायलेकीची काय चालली आहे खुसूर पुसूर? रेणू अगं काळजी करू नगस. स्थळ लई चांगलंय बघ आणि आमच्या पप्पांच्या खात्रीतलंय. अहो पण मला आता समजा काय तुझं बोलणार आहेस काय? घरी जाऊन बोलूया की. वहिनी साहेब, स्थळ आम्हाला पसंत आहे बघा. तुम्ही पुढची बोलणी करा की. बापू लगीन ठरवण्याची एवढी घाई करू नकासा, बरी नाही. पहिलं तुम्ही घरी जावा, नीट विचार करा. रेणूला जरा नीट समजून सांगा, मग बघू पुढचं काय ते. काय राणा भाऊजी? होय वहिनी, बरोबर आहे तुमचं. नमस्कार. चला राजेश, येतो. नमस्कार. शिरपती, हे समजा उचला लवकर जरा. रेणू नीट विचार कर ग बाई. चला आवरा र, पटापट आवरा. चला राधे, झालं का? काय हे सगळं? अहो ते रेणूला बघायला पाहुणं आलताच. आमच्या पप्पांच्या खात्रीतली माणसं आहेत बघा. आता मी बोलू का? बोला की. हे असं सगळं करायची काय गरज होती? म्हणजे आता काय बिन लग्नाची ठेवायची की काय तुमच्या मैत्रिणीला? हाओ तुमचीच मैत्रीण आहे, तिचं बी जरा चांगलं होऊ द्या की. पण रेणूला का अंधारात ठेवलं? तिला आधी सांगायला हवं होतं. अहो जाऊबाई, कधी कधी काय काय गोष्टी अशा घाईघाईतच होत असतात बघा. अहो रेणूचं बापू आमच्याकडे आलतं तिच्या लग्नाचं काय तर बघा म्हणून. आम्ही आमच्या मम्मीला फोन केला तर मम्मीने हे स्थळ आणलं. आम्हाच ती तर काही आता वावगं वाटत नाही बाई. काय राणा
भाऊजी बरोबर आहे ना भाऊ? वय अशा गोष्टी अचानकच घडतात बघा. हे अशी नोकरदार स्थळ मिळत नाहीत आजकाल. अहो लय नशीब मोठं म्हणून गावलंय बघा. स्थळ चांगलंय का वाईट हा प्रश्नच नाही, पण जिला लग्न करायचंय तिला विश्वासात घेऊन हे करायला हवं होतं. आधी मुला मुलीची ओळख व्हायला हवी, मग त्यांची पसंती व्हायला हवी आणि मग घरच्यांसोबत बोलणी व्हायला हवी. हे सगळं चुकीचं चाललंय. अहो जाऊबाई, या समद्या फॅशनी तिकडं शहराकडे असतात बघा. इथं गावात असलं काही नसतंय हो. नाही कसं आहे, समधीच माणसं तुमच्यासारखं काही लव्ह मॅरेज करत नाही तो. घरातल्यांच्या मर्जीने जे काय घडतंय ते चांगलं असतंय. आता आमचं लगीन नाही का घरातल्यांच्या मर्जीने झालं का नाही हो? आम्ही खुश आहे काय हो? अहो एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आपण तिचे निर्णय तिला न विचारता कसे घेऊ शकतो? आहो जाऊबाई, आता निस्ती बघाबघी झाल्या, लगीन थोडीच ठरलंय. समजा रेणूच्या मनाप्रमाणे होणार आहे, तिला विचारूनच होणार आहे. हा पण कसं आहे, काय काय टायमाला का नाही चांगलं काय ते समजत नसतंय हो माणसाला. मग आपण समजून सांगायला लागतंय. आता राणा भाऊजींचंच बघा. अहो पहिलं लग्नाला तयारच होत नव्हतं. लई समजून सांगितलं आम्ही, तवा कुठं तयार झालं. मग तुमच्या संकट झालं का नाही लगीन? आणि समजा चांगलंच तर झालंय की. तू किती बी उड्या मार्ग, पण आम्ही आमच्या मनात आहे तेच करणार. नंदिताला आयुष्यात काय काम नाहीत बघ. कुठनं खूळ डोसक्यात शिरले कुणाच ठाऊक. नाही संध्या, अहो असं कसं म्हणता? लगीन तर व्हायलाच पाहिजे. लगीन न झाल्याचं दुःख काय असते ते मला विचारा. अरे मी काय नाही म्हणतोय मग. हा अरे पण वहिनी म्हणतात ते बरोबर आहे बघ. घाई घाई करू नये लग्नाला. मी केले आणि बघतोय इथं. म्हणजे तुम्हाला बी लग्नाला घ्यायची ती? नाही मीच घाई केली ती आणि बसलोय आता इथं. बरं मग पुढं? अरे आता काय पुढं? लगीन म्हणजे काय सोपी गोष्ट आहे वय. अरे नीट विचार करून एकमेकांनी ओळखून करायची गोष्ट. इस्टेट काय पेटवायची काय ती? अगदी बरोबर. अहो पोरगा चांगला पाहिजे. म्हणजे इस्टेट काय पोरग्यावर आठवलं ते पोरगाच्या मगाशी गेलं का नाही? हा त्याला मी कुठेतरी बघितलंय हो. काय सांगतेस? होय कुठं? तेच लक्षात येणं झालं कुठं बघितले त्याला. अरे मग आठव की. तेच हो, येणार नक्की डोसक्यात येणार एका वावर. मी काय म्हणतो अहो द्या. वहिनी म्हणतात तेच बरोबर आहे बघ. आता रेणू काय बारकी आहे का अडाणी? हा तिचं तिला बघू द्यावं. होय होय. बघा, आपण काही करण्यात काय पॉइंट आहे काय? अंजलीबाई म्हणते ते बरोबरच आहे. अरे मग सनिता, मी काय म्हणतोय, आपल्या चाणाक्ष वहिनीसनी सांगून जरा माझं कुठं लग्नाचं जमते का बघा की जरा. अरे गप की बाबा. हा? काय आयुष्याचं 12 वाजून घ्यायच्यात वे. आणि एवढीच लग्नाची गाई असेल की नाही आपण मोठ्या वहिनीसनी सांगू. पैसा नादाला लागू नको ना, खरं खरं बँड वाजवल तुझा. होय होय होय. अंजली वहिनीसनी सांगूया आपण. म्हणजे कसं या पोरग्याला मी कुठेतरी बघितले हो, तेच माझ्या लक्षात येणार झाले. कुठं बघितलंय बरं या पोरग्याला? तुम्हाला सांगतो 90 मारली की नाही की लगेच माझ्या लक्षात येणार. ए हा? बिना 90चं देण्यात आलं तर ठीक, नाही तर राहू दे मग. कुठं बघितलं याला? कुठं बघितलं? काय झालंय? सांगा की. असं काय करायला सांगा की काय झालंय? अहो ते काय वावरून तरी घ्या. लगेच पुस्तक वाचायला लागले तुम्ही. सांगा की काय झालंय? काही नाही. कसे गपगप का? तुम्हाला माझं काही ऐकूनच घ्यायचं नाही तर मी कशाला बोलू? अच्छा, ते रेणूवरून चिडलाय तोय. हो आता वहिनी एवढं तिच्या लग्नासाठी धडपड करायला
काय चुकीचं करायला मी त्याबद्दल काहीच बोलत नाही, पण हे जे सगळं चाललंय ना त्याची पद्धत चुकीची आहे. काय चुकीचे? गावाकडे लग्न अशीच ठरते. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या आणि या चुकीच्या आहेत असं माझं म्हणणंच नाहीये. आपल्या घरातल्या व्यक्ती कायम आपल्या चांगल्यासाठी झटत असतात हे माहितीये मला, पण आता परिस्थिती वेगळी आहे. काय वेगळे? आणि वहिनींचं काय चुकलं सांगा? हो का? मग कशाला असं लपून छपून लग्न ठरवत होत्या रेणूचं? सांगितलं का नाही सरळ तिला? अहो, त्यांनी सांगितलं ना व ते घाई मध्ये घडलं म्हणून. ते मला काही माहिती नाही, पण हे चाललंय ते बरोबर नाहीये. अहो तुम्ही एवढं समजूतदार राहायचा का उगा साठवतीपणा करताय? मी हट्ट करतेय तर अहो हट्ट जाऊबाई करतायत का? त्यांनी सगळ्यांना सांगितलं नाही तुम्ही कुठं समजत सांगताय? म्हणजे? म्हणजे काय म्हणजे? ते काल रातच्याला गुपचूप फोन केला, सकाळच्याला सांगितलं मला सोडू नको म्हणून, आणि सांगितलं रेणू सांगत जाणार आहे म्हणून, आणि एकटे गेलात. तुम्ही हे सगळं मनात धरून बसलाय? नाही नाही, तुम्ही म्हणलात म्हणून ध्यानात आलं माझ्या. सरळ सांगा की मला संघटनेला लाज वाटते म्हणून. अहो कुठला विषय कुठे नेताय आता तुम्ही? काय चुकीचं बोललोय? सगळंच तर चुकीचं बोलताय. मग सांगा की काय चुकीचं बोललोय? हे बघा, माझी आणि रेणूची चुकामुक झाली म्हणून मी एकटे गेले, आणि माझ्या मनात असं काही नाहीये. होय ना व? मग का मला म्हणलात नको सोडू म्हणून? म्हणजे तुम्हाला तुमचाच मुद्दा खरा करायचा आहे का? नाही नाही, उलट तुम्ही तुमचा मुद्दा खरा करायलाय. मला या सगळ्याची काही गरज नाहीये. मग मला बी काय गरज नाही. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मग नका बोलू. हो पण मी कुठे बोलायला सुरुवात केली? तुम्ही बोलत होतात ना माझ्याशी. अहो चूक झाली माझी, झोपा आता. नाही नाही, चूक माझी झाली, तुम्ही झोपा आता. आधी कापड बदलून घ्या. बघते मी माझं. गुड नाईट. हा गुड नाईट. वाद पैसा लय भारी असा बघा तुम्ही. रेणूच्या खांद्यावर बंदूक ठेवून या मास्तरनीची शिकार मानलं बाबा तुम्हाला. हा मम्मी. अगं मम्मी तू काय बी काळजी करू नकस बघ. अगं ऐकती का जरा? हे बघ, त्या पोराला त्या रेणूच्या गळ्यात आम्ही बरोबर बांधतो. हा, तू काय बी काळजी करू नकस बघ. मम्मी तुला खरं सांगतो, पप्पांच्या साथीला का नाही आम्हीच पाहिजे होतो बघ. आज पतूर मुख्यमंत्री झाला असतं ते. मग मम्मी तुला सांगतो, असलं खतरनाक राजकारण खेळायलोय का नाही आम्ही. आमचं आमचंच कौतिक वाटायला लागलंय बघ आजकाल. आई साहेब, बरं मम्मी, तुला नंतर ना फोन करतो. ते आमची खबरी आल्या. नाही नाही अगं आधी काय झालंय ते बघतो, मग तुला फोन करतो का नाही. हा ठेव फोन ठेव. हा, काय झालं? असली फालतूगिरी करू नका. पुढे जा. अव काम फट्टे झालंय. काय झालं? काय अव त्या राजा राणीत लई भांडणं झाले ती. काय सांगतेस? अव होय, तुम्ही लई भारी डाव खेळासा बघा. ते तर हायच बघ. आमचं डाव असं साधं सुद्धा नसतंय चंदे. नाही समधी भारी असतात, पण फक्त फेल जातात. काय म्हणलेस? अव नाही म्हणजे आताचा डाव लय भारी खेळाचा बघा. अव 1000% यशस्वी. फक्त ती दोघं एकमेकांची डोसकी फोडायची बाकी राहिली होती. पण ताईसाहेब माझं जरा चुकलंच बघा. अव दुपारच्याला त्यांच्या खोलीत मी 2-4 धोंड ठेवायला पाहिजे होती. म्हणजे एवढ्या जोरात भांडणं झाल्या बाय? वय अव धडाधड उलट बोलत होती. अव सनीदा एवढं बोलत नाही, तेवढं निब्राट बोलत होतं राणादा. गो बाई, नाही तसं आमचं राणा भाऊजी लई चांगलं आहे, साधं भोळ आहेत. धोंड नाही तर नाही, पण निदान 2-4 कानाखाली मारायला पाहिजे होत्या बघ त्या मास्तरडीच्या. म्हणजे मग तिला आमची किंमत कळली असती. अहो कळणार ताईसाहेब कळणार, फक्त तुम्ही अजून जरा जोर लावा. लावायचा चंदे, अजून जोर लावायचाच. आमासनी क्रॉस केल्यावर काय होतंय हे कळल बघ आता त्या मास्तरडीला. वय वय. नाही ती रेणू लई लकी ठरली बघ आपल्याला. तिच्या संगत गोड बोलायचं बरं का आजपासनं. अव नाही, याच्यात रेणूचा काय बी संबंध नाही.
म्हणजे भांडणं झाली ती रेणूवरनच हा पण लई जोरात भांडणं झाली ती दुसऱ्याच कारणावरनं. दुसऱ्या कारणावरनं व्हय. कुठलं कारण? ते काहीतरी हा लपवाछपीचं बोलत होती दोघं बी. लपवाछपीचं कारण? हा मास्तरडीनं काय पैसे बिशे लपवल्या का काय? आवच्छा त्या काय तुमच्या सारख्यात व्हय पैसे लपवायला? आव म्हणजे नाही तसं नाही तुमच्यासारखं धाडस तिच्यात नाही ताईसाहेब. आव तुमची बराबरी करणं तिला बाप जन्मात जमणार नाही. ते तर आहेच म्हणा, पण मग लपवाछपी कसली असेल? आव ते मला बी काय कळलं नाही बघा. बरं जाऊ दे, हे समजा जाऊ दे बघ चंदे. ते म्हणतात का नाही, आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन, तसं झालंय बघ. एक तर हे रेणूचं प्रकरण आणि त्यात ही लपवाछपी. पण काय बी होऊ देत ताईसाहेब, आता रेणूचं लगीन जुळवायचं म्हणजे जुळवायचं. हा तिचं लगीन जुळल नाहीतर जळल, पण या मास्तरडीचं मात्र आता तुटलं पाहिजे हे फिक्स आहे. लय भारी मज्जा येणार आहे बघा ताईसाहेब. चंदे तू बघ, आता आमचं इंटरनॅशनल राजकारण बघ तू. ती दोघं एकमेकांची नावं इसरणार म्हणजे इसरणारच. अंजलीबाई, हो अंजलीबाई, अंजलीबाई. गुटन मॉर्गन. अहो गुटन मॉर्गन म्हणलं. काय ओळख बळख विसरला का काय? गोदा का यांना जरा काय हवंय ते प्लीज एकदा विचारा. ते कॉलेजला सोडायचं ना हो तुम्हाला. गोदा का यांना सांगा मी आज एकटीच जाणार आहे कॉलेजला. काय र काय झालंय? काय माहित, गवाईवरनं सातारा गाठायलाय. गोदा का मला उशीर होतोय, निघू मी? म्हणून तर सोडतोय म्हणतो ना व. यांना सांगा मी एकटीच जाणार आहे कॉलेजला. पण झालं तरी काय? कसं आहे ना गोदाक्का, एक वेळ तुम्ही मला सोडायला आलात तर चालेल मला, पण ज्या माणसांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांच्या बरोबर मी जाणारच नाही. अहो मी केव्हा विश्वास दाखवला? बघा आता माणसं किती सहजासहजी विसरायला सुद्धा लागली आहेत ना गोदाक्का. ते रातचं वय अजून बी डोसकेते काय तुमच्या? जाऊ द्या की, सोडून द्या ते. मी विसरलो, तुम्ही विसरा. गोदाक्का निघू मी? अगं काय तुमच्यात भांडण बिंडण झालंय काय? नाही नाही अगं ते असतं आपलं. जाऊ द्या की, माफ करा. सॉरी. काय गोदाक्का मला यांच्याशी अजिबात बोलायचं नाहीये, सांगा यांना. अहो सॉरी म्हणलं की आता. गोदाक्का मला उशीर होतोय, निघते मी. अहो पण अंजली काय र काय बोललास तिला? कुठं काय काय नाही. काय बोलला नाहीस तर ती अशी काय गेली रागानं? काय माहित, तेच कळणं झालं एवढं काय चिडल्या त्या. तूच नीट वागला नसशील तिच्याशी म्हणून गेली ती अशी रागानं. वय खर तर चुकीचं बोललो मी, पण एवढं मनावर घेतील माहित नव्हतं मला. अरे तुला किती वेळा सांगितलंय जरा बोलताना विचार करून बोलत जा म्हणून. बरं जा आता, मिटतंय काय बघ. अगं मिटायलाच पाहिजे. बरं येऊ काय? जा. बायकोच्या ताटाखालचं मांजर झालंय या ठोकळ्याचं. निघाला लगेच मनधरणी करायला. पण जाऊ बाई, तुम्ही अजिबात पाव टाकू नका बर का.
तुम्ही मानीपणानंच वागा. बोलूच नका या ठोकळ्या संकट.